प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 4 जून 2025 बुधवार. सादर करत आहे प्रशांत शांताराम देशमुख यांच्या गुड मॉर्निंग या पुस्तकातील माझी सत्ता माझं सरकार व शुभ दीपावली हे 2 अतिशय सुंदर असे लेख. एकदा जपानचा एक मुलगा आपल्याकडे अजंठा लेणी पाहायला येतो. मुलगा वयाने लहान असतो, पण चुणचुणीत असतो. पत्रकार त्याला प्रश्न विचारतात, तुला जगातील कोणती व्यक्ती सर्वात जास्त आवडते? तेव्हा तो मुलगा म्हणतो, मला गौतम बुद्ध आवडतात. पत्रकार लगेच त्याला विचारतात, समज तुझ्या गौतम बुद्धांना कुणी वाईट बोललं तर तू काय करशील? तो मुलगा म्हणतो, मी त्या वाईट बोलणाऱ्या माणसाचा शिरच्छेद करीन. पत्रकारांना त्या मुलाचं करारी पण जाणवतं. त्या मुलाला कात्रीत पकडणारा प्रश्न पत्रकार लगेच विचारतात, समज तुझे गौतम बुद्ध जिवंत असते आणि त्यांनी तुझ्या जपानबद्दल एखादा वाईट शब्द उच्चारला असता तर तू काय केलं असतंस? पत्रकारांना वाटतं हा मुलगा आता गोंधळेल, पण तो मुलगा क्षणाचाही विलंब न लावता उत्तर देतो, तर मग मी गौतम बुद्धांचा शिरच्छेद केला असता. मंडळी, यालाच म्हणतात जाज्वल्य राष्ट्रभक्ती. आत्ताच महाराष्ट्रातील निवडणुका झाल्यात, निकालही लागतील. कोणते तरी पक्ष एकत्र येऊन सरकारही स्थापन करतील. त्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षाही असतील. सरकारकडून अपेक्षा बाळगत असताना त्या जपानच्या मुलासारखी राष्ट्रभक्ती मात्र आपल्या मनात आणि कृतीत असेल तर कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असा प्रश्न विचारण्याची वेळ पुढच्या निवडणुकीत आपल्यावर येणार नाही. आपलं असं होतं की सरकार आणि राजकीय नेतेच आपला विकास करतील असं आपण मनोमन मानून टाकलेलं असतं. त्यामुळे आपण सरकारवर अवलंबून राहून गप्प बसतो. माझ्या दृष्टीने देशभक्तीची साधी व्याख्या आहे, आपलं काम प्रामाणिकपणे मन लावून पूर्ण क्षमतेने करणं म्हणजे देशभक्ती. मला सांगा, मी शिक्षक असेन, मी विद्यार्थ्यांना शिकवत असेन तर तिकडे सरकार कोणाचं का असेना, मी जर प्रामाणिकपणे मनापासून शिकवलं तर मी माझ्या समोरील पिढीला घडवणार आहे, जी पिढी उद्या देशाचा आधारस्तंभ बनेल. या उलट मी जर माझं काम प्रामाणिकपणे केलं नाही तर सरकार कोणाचं का असेना ते काय करू शकणार? प्रत्येक व्यक्तीवर सरकार लक्ष ठेवू शकत नाही. याचा अर्थ सरकार महत्त्वाचं नाही असा नाही, पण मला असं सांगायचं आहे की अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या सामान्य माणूस म्हणून प्रत्येकाने केल्या तर आपल्या समाजाचा विकास होईल. मी काय करू शकतो? प्रथम, मी माझे रोजीरोटीचे काम अत्यंतिक सचोटीने करू शकतो. माझ्या क्षमतेनुसार माझ्या कमाईतील काही रक्कम गरीब आणि गरजू लोकांसाठी मदत म्हणून देऊ शकतो. गरजू लोक आपल्या जवळपास असतात, आपल्या नात्यागोत्यात असतात, फक्त आपल्याला दिसत नाहीत. आपण त्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे. मदत केलेला माणूस आपल्याला थँक्स म्हणाला तर त्याला सांगा, थँक्स म्हणण्यापेक्षा मदतीची साखळी पुढे ने. किमान 3 लोकांना तुला शक्य होईल तेव्हा तुझ्या क्षमतेने मदत कर आणि त्यांनाही ही साखळी पुढे नेण्याचे आवाहन कर. रस्त्यावरून प्रवास करताना कुणाचा अपघात झाला असेल तर स्वतःच्या वेळीची पर्वा न करता आणि कायद्याच्या कचाट्याचे कारण पुढे न करता अपघातग्रस्तांना धीर देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आपण सर्वात पुढे असायला हवे. समाजात सर्व वाईट चाललंय असं रडगाणं न गाता चांगल्या घडणाऱ्या गोष्टींना आपण आपल्या पातळीवर प्रोत्साहन द्यायला हवं. मीडियावर टीका करीत बसण्यापेक्षा सोशल मीडियाचे साधन आपल्या हाती आहे, त्यावर चांगले विचार आणि चांगल्या गोष्टी शेअर करायला हव्यात. जे जे चांगलं आहे, चैतन्यदायी आहे, ऊर्जात्मक आहे ते करण्यात माझा पूर्ण दिवस जायला हवा. विचार करा, देशातील प्रत्येक माणसाचा प्रत्येक दिवस अशा ऊर्जेनं भरलेला असेल तर सरकार काही करो अगर ना करो तो देश पुढेच जात असेल. लोकसहभागातून खूप मोठी कामं उभी राहतील. चला,
राष्ट्र विकासासाठी आत्मशक्तीवर विश्वास ठेवूया. शुभ दीपावली. भावबंध हे मनामनाचे दिव्या दिव्याने उधळायचे. अखंड दीपक हे स्नेहाचे दीपावलीला फुलवायचे. एका कवीच्या शब्दातील दिवाळीचा अर्थ: बालपणापासून दिवाळी सगळ्यांनाच आवडते. 6 मे परीक्षा संपली की दिवाळीची सुट्टी लागायची आणि इथूनच दिवाळीच्या आनंदाला सुरुवात व्हायची. मग बाजारात गेले की फटाक्याच्या दुकानांनी बाजार सजलेला असायचा. बाबा 100 रुपयाचे फटाके घ्यायचे. खूप फटाके यायचे. मग ते व्यवस्थित वाजावेत म्हणून अगोदर काही दिवस वाळत ठेवले जायचे. टिकल्याच्या डबीतील एखादी टिकली दगडाने वाजवली तरी तिचा आवाज खणखणीत दणदणीत असायचा. दसकायला व्हायचं, वाजवणाऱ्याला पण आणि ऐकणाऱ्याला पण. मग 5 दिवसाच्या हिशोबात पुरवून फटाक्या वाजवल्या जायच्या. खाण्यापिण्याचं तर काही विचारायलाच नको. लाडू, करंजी, चिवडा, चकली, वडी हे सगळं बघूनच पोट भरलेलं असायचं. खरी मजा फराळ संपत आला की मग डब्यातील चुरा झालेली करंजी खायला, नाहीतर चिवडा मिक्स इतर सर्व पदार्थांचा चुरा खायला यायचे. आणि हो, अभ्यंगस्नान. कुडकुडत्या थंडीत आई उठवायची. दातावर दात वाजत असतानाच पाटावर बसवलं जायचं. आई उठणं लावायची. कधी एकदा अंगावर गरम पाणी घेतोय असं व्हायचं. मग त्या कुडकुडत्या थंडीतच पहिला गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला की कसं ऊब मिळाल्यासारखं वाटायचं. पाणी घेतच राहावं असं वाटायचं. पण मग आईमध्ये सुवासिक साबण अंगाला लावायची. आईची साबण लावण्याची घाई आणि गरम पाणी घेण्याची आपली घाई. आंघोळ झाली की मग सुवासिक तेल. पण आत्ता तशी थंडीही पडत नाही. मजाही कमी झाली असं वाटतंय. कदाचित आपण मोठे झालो म्हणून आपल्याला असं वाटत असावं. लहान मुलं त्यांच्या ठिकाणी मजा करीत असतीलच. फटाके, फराळ, पंती ही सर्व बाह्य प्रतीकं झाली. हे सर्व कशासाठी? तर मनातील प्रेम आणि आनंद याला उधाण यावं यासाठी. द्वेष, मत्सर, राग यांचा नरकासूर मारला जावा यासाठी पायाखाली चिराटू फोडायचा. दारातली मिणमिणती पंती आम्हाला प्रकाशाची ओढ लावते, ज्ञानाच्या प्रकाशाची ओढ. दिवाळीला शुभ दीपावली म्हणून अनेक जण आपल्याला शुभेच्छा देतात. आपल्याला एवढे जण शुभेच्छा देत आहेत म्हणजे इतक्या जणांना आपलं चांगलं व्हावं असं वाटतंय. ही भावना आपल्या मनाला समाधान देते. मग हे समाधानी मन दुसऱ्याचं वाईट कसं चिंतणार? ते मनसुद्धा दुसऱ्याला शुभेच्छा देणार. अवघाची संसार सुखाचा करीन ही माऊलीची शुभ इच्छा पूर्ण होण्यासाठी वर्षातून 5च दिवस दिवाळी नको, तर आपला प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी दिवाळीचाच असायला हवा. तितकीच प्रसन्नता, तितकाच आनंद, तितकंच प्रेम रोज असेल तर रोजच दिवाळी. ज्ञानेश्वर माऊलीच्या शब्दात ही मी अविवेकांची काजळी फेडून विवेकदीप उजळी, ते योगिया पाहे दिवाळी निरंतर. प्रिय मित्रमैत्रिणींनो, लेख तर खूप सुंदर असतात, प्रश्नच नाही आहे. खूप काही शिकायला मिळतं, विचारांना दिशा मिळते. पण यानंतर रियाज भैयांचं जे विवेचन असतं, जी उदाहरणं असतात ती खूपच समर्पक आणि सुंदर असतात. जेवढे लेख सुंदर तितकंच रियाज भैयाचं बोलणं आणि सांगणं सुंदर. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशल्प वाचनालयाकडून धन्यवाद. वंदे मातरम.